हॅलो, तर सगळे कसे आहात? खूप दिवसांनी व्हिडिओ टाकते मी आपल्या चॅनलवर. तर श्री स्वामी समर्थ. तर इथे मी आजची मेन्यू काय रेसिपी काय तुम्हाला समजलं असेल, तरी मी पुढे आपण बघूया. तर इथे मी वाटप आधी दाखवते. तर वाटपमध्ये सुकं खोबरं, कांदा, अद्रक, लसूण, खडे गरम मसाले, काली मिरी, लवंग, दालचिनी सगळं मी एकदम भाजून घेतलेलं आहे आणि त्याला मिक्सरमध्ये वाटप करून घेणार आहे. तर इथे मी कढई ठेवली आहे. कढईमध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे. माझा घरगुती मसाला, मालवणी मसाला मी घातलेला आहे. तुम्हाला जर हे मालवणी मसाला हवा असेल, तर नक्की मला डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देईल. त्यात तुम्ही मला नक्की मेसेज करा, मला ऑर्डर करा. WhatsApp नंबर मी टाकेन. तर इथे मी हळद घातलं आहे. 2 ते 2.5 चम्मच मी याच्यात वाटप केलेला होता, तो मी घातलेला आहे. मी नेहमी तेल सुटेपर्यंत खूप मसाला म्हणजे चांगला मी भाजून घेते. ते की मस्त तेल सुटेपर्यंत मी मसाला भाजून घेतला आहे. एक बारीक चिरलेला टमाटर घातलेला आहे. ते सुद्धा टमाटर सॉफ्ट होईपर्यंत मी भाजून घेणार आहे. ते इथे मी तुम्ही बघू शकता खूप चांगलं टमाटर सॉफ्ट होईपर्यंत मी मसाला भाजून घेतलेला आहे. आणि इथे मी जे कडधान्य होतात ते घेणार आहे. तर इथे मी जे मिसळ मसाला घालते, तर मिसळ मसाल्यामध्ये तुम्ही कुठलाही ब्रँड घेऊ शकता. माझा आवडता सवयीचा पुणेरी मसाला आहे मिसळचा. तो आज माझ्याकडे नव्हता, तर मी दुसरा तुम्ही सुद्धा कुठलाही मसाला घालू शकता. चवीपुरता मीठ. ते इथे मी कडधान्यामध्ये मी बोलत होते, तर कडधान्यामध्ये मी हिरवे मूग, मटकी, काळे चणे, हिरवे वाटाणे, सफेद वाटाणे हे असे मिक्स माझ्याकडे जे कडधान्य असतं सगळं मी मिक्स करून रात्रीच भिजवून ठेवले होते. 4 ते 5 शिट्ट्या करून घेतले आणि खूप छान म्हणजे कडधान्य शिजलेले होते. तर हे सुद्धा मी वाटपमध्ये घालते. गॅसची फ्लेम हे मीडियम ठेवायची आहे, बारीकसुद्धा नाही ठेवायची, तर मीडियम ठेवायचे आहे. हे सुद्धा तेल सुटेपर्यंत खूप छान असं मी भाजून घेते. म्हणजे तर तुम्ही बघू शकता आणि 1 मिनिटासाठी मी झाकण ठेवते. तर हळू-हळू 1 मिनिटानं जेव्हा झाकण काढलं तर खूप सुंदरच तरी बाहेर येते. तर जो उरलेला कुकरमध्ये होता जो मटकी, मूग ते सुद्धा घालते आणि जे मिक्सरमध्ये मी वाटप केलं होतं ते सुद्धा त्याचं पाणी मी टाकते. मी नेहमी मिसळ अशीच करते. खूप सुंदर आणि छान मिसळ होते. तुम्ही सुद्धा ट्राय करा. मी नेहमी इझिली रेसिपी कसं करता यावं ते मी प्रयत्न करते तुम्हाला दाखवायचा आणि खरंच इझिली नाही तर खूप सुंदर आणि स्वादिष्ट जेवण तयार होतो. जास्ती कुठल्याही मसाल्यांचा मी काही हे घालत नाही घाट. ते की फक्त माझा घरगुती मालवणी मसाला आणि तिखट मसाला आणि जो काही मी बनवत असेल त्याच्यावर जर वेगळा मसाला लागत ते यूज करते. एके मी मिसळसाठी मी गरम पाणी आधीच ठेवलेला होता गरम करायला एका टोपात. तर ते घालते. थंड पाणी नाही घालत. तुम्हाला जेवढा हवा असेल तुम्ही तेवढं पाणी घालू शकता. बरेच लोकं मिसळसाठी वेगळी रस्सा करतात आणि सुकी भाजी करतात. तर मी तसं सुद्धा तुम्ही करू शकता. मी नेहमी एकदमच फोडणी घालते. तर खूप सुंदर माझी मिसळ तयार झाली आहे. ठीक आहे, मी परत 1 मिनिटासाठी झाकण ठेवला होता आणि तरी जाम भारी आली आहे. कोथिंबीर घातलेला आहे. तर असं माझा मिसळ तयार आहे, मिसळ पाव. तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली होती तुमची मिसळ माझं हे ट्राय करून. तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक यू फॉर द वॉचिंग.